सिंदेवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सरांडी खांडला ते रत्नापूर तलाव पोर्ट परिसरातील हुडकीवरून उतरताना अवैध गौण खनिज भरून आणणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा हुक तुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाल्याच्या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारला सकाळी 5 वाजता घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मृतक ट्रॅक्टर चालकाचे नाव विलास तुळशीराम झोडे, वय 26 वर्ष, राहणार धुमनखेडा, नवरगाव असे आहे। सिंदेवाही तालुक्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिजांची अवैध वाहतूक होत असल्याची ओरड सुरू असताना गौण खनिजाच्या ट्रॅक्टर अपघाताची घटना उजेडात आल्याने नवरगावात खळबळ उडाली। धुमनखेडा येथील रहिवासी असलेला मृतक ट्रॅक्टर चालक विलास झोडे हा नवरगाव येथील सुनील चनबनवार यांच्याकडे ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करीत होता। नेहमी रेती, गिट्टी, बोल्डर, मुरुम वाहतुकीची कामे करत असे। नेहमीप्रमाणे ट्रॅक्टर मालक सुनील चनबनवार यांच्या सांगण्यावरून ट्रॅक्टर घेऊन गौण खनिज आणण्यासाठी ट्रॅक्टर चालक गेला होता। मात्र शुक्रवारच्या सकाळच्या सुमारास रत्नापूर तलाव पोर्ट परिसरातील हुडकी मार्गे गौण खनिज भरून येत असताना ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा हीच तुटल्याने अपघात घडला। त्यात चालक विलास झोडे याचा मृत्यू झाल्याची घटना घडली। सिंदेवाही पोलिसांना घटनेची माहिती प्राप्त होताच घटनेचा पंचनामा केला व मृतकाचे शव उत्तरीय तपासणीसाठी हलवण्यात आले। नातेवाईक यांचे तोंडी रिपोर्टवर गुन्हा नोंद करून पुढील तपास ठाणेदार विजय राठोड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक महल्ले करीत आहे।